सासंगजी प्रेमाने बोला. धन निरंकारजी. खरोखर सुंदर वातावरणात सुंदर सुंदर गीताच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या भक्तिमय सोहळ्याचे या ठिकाणी आनंद प्राप्त करत आहोत. मोहमायेच्या आत्ताच गीत महाराजांनी सुंदर घेतलं. मोहमायेच्या या बाजारी नाही कुणाचे कुणी, मानवा सत्य घे जाणूनी. खऱ्या अर्थानं काय सत्य की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. काय सत्य आहे? तो परमात्मा सत्य आहे. 3 वेळेस का सत्य म्हटलं त्याला? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. म्हणजे 3 वेळेस, म्हणजे जो कालही सत्य होता, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य असणार आहे असा अविनाशी परमात्मा, निर्गुण निराकार ईश्वर. त्याला असंख्य नावाने जरी संबोधला असन, विठ्ठल, कृष्ण, राम, तरी तो परमात्मा एकच आहे आणि तोच सत्य आहे हा सांगण्याचा भाव या ठिकाणी महात्मा प्रकट करत होते. खऱ्या अर्थानं नाही कुणाचे कुणी. आता यापूर्वी हे गीत झालं, सोनुले माताजींनी घेतलं. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. पहा, माझं माझं आयुष्यभर माणूस नुसतं माझं माझंच करतोय ना. माझी गाडी आहे, माझी माडी आहे, माझी साडी आहे, माझी दाढी आहे, म्हणजे सगळं माझं माझंच करतोय. पण एक दिवस जायचं इथं काहीच सोबत घेऊन जायची सोय उपलब्ध नाहीये. एकतर या ठिकाणी आल्याच्या नंतर कमावलेलं वाटून जावं लागतंय, नाही तर इथंच ठेवून जावं लागतंय. असे सोबत घेऊन जायची सुविधा अजून तरी काही उपलब्ध नाहीये. आणि म्हणून आणि सोबत घरचे सुद्धा, म्हणजे नाही कुणाचे कुणी, म्हणजे कुणीच नाही या शरीराचं. आपलं आत्म्याचा खरं नातं, आत्म्याचं परमात्म्याशी जे नाते आहे तेच नातं सत्य आहे. या शरीराचं असं आपलं म्हणण्यासारखं कुणीच नाही. आपल्याला एकट्यालाच जायचं, एकलाच आला आणि एकट्यालाच जायचं. पहा, एखाद्याचा जर अंत्यविधी चालू असला आणि दास नेहमी सांगत असतो, अंत्यविधी चालू आहे आणि त्या मृत झालेल्या व्यक्तीच्या कानात एखादी बाळी राहिली किंवा काही अंगठी राहिली एखादी, तर रडता रडता कोणीतरी म्हणताय हातात बाळी, हातात अंगठी फार शोभून दिसत होती, कानात बाळी फार शोभून दिसत होती. आणि मग ते पाहुण्याच्या लक्षात येत आहे बाळी राहिली वाटतं, अंगठी राहिली वाटतं, मग ते काढून घेत आहे. संत वचन पण आहे, यमाची हाती बांधून या देती आभूषणे घेती काढून. म्हणजे फुटका मणी सुद्धा आपल्या बरोबर येत नाही. आपलं असणारे सगळं काही त्या वेशीपर्यंत सगळे आपलं आहेत. या शरीराचं असं काहीच नाहीये. मग आता महात्मा सुद्धा म्हणाले की शरीर नश्वर आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्याचा एक एक दिवस कमी होत चाललाय. हे नश्वर शरीर आहे. मग आता नश्वर शरीर आहे तर मग याला जपायचं नाही का महाराज? याला सलून मध्ये घेऊन जायचं नाही, याला ब्युटी पार्लरला घेऊन जायचं नाही का? नाही, जपावं लागणार आहे. आता नाशिवंत जरी असलं तर हे आत्म्याचा कवर आहे. जसं आपण बाजारातून केळी आणतो, आता केळी आणतो आपण साल्ट्या सहित आणतो, घरी आल्याच्या नंतर साल्ट्या फेकून देतो. साल्ट्या आपण खातो का? नाही. पण तरी बाजारातून आपण साल्टे घेऊन येतो. का बरं घेऊन येतो? ते आवश्यक आहे इथपर्यंत, आपल्याला खाऊपर्यंत. ते केळीचं आतलंच खातो ना आपण, साल्टे तर काय खात नाही, परंतु ते इथपर्यंत आणणं गरजेचं आहे. म्हणून या आत्म्याच्या प्रवासासाठी ही बॉडी गरजेची आहे. हे शरीर जरी नाशिवंत असलं पण ते तिथपर्यंत काय व्हायना ते गरजेचं आहे. म्हणून त्यालाही जपणं आवश्यक आहे सत्संगजी. आणि या शरीराचं नातं जे आहे हे कुणी कोणाचं नाही असं संतांनी म्हटलंय. या आत्म्याचं नातं जे आहे परमात्म्याशी आहे, साधू संतांशी आहे, ते अटूट नातं, ते कायम दायम राहणार आहे सत्संगजी. आणि ते सुख प्राप्त करायचं असेल तर याच ठिकाणी या संतांच्या दरबारामध्ये, संतांच्या सद्गुरूच्या दरबारामध्ये ते सुख आपल्याला प्राप्त करता येतं. इतरत्र कुठंही ते सुख प्राप्त होत नाही. जी आनंदाची झोप आपण म्हणतो ती याच दरबारात आल्याच्या नंतर, ते ज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर. नाहीतर बाहेर आपण कितीही पैसे कमवले तरी तो फेरा चुकवता येणार नाही आपल्याला. पहा, म्हणजे किती पैसे कमवले म्हणजे आपलं जन्म मरण चुकणार आहे. किती कोटी कमवले किंवा किती लाख कमवले म्हणजे आपलं जन्म मरण चुकणार आहे. आता उदाहरणार्थ भिशे महाराजांचा ऊस गेला 10 लाखाचा. भिशे महाराजांच्या तिजोरीत 10 लाख रुपये आणि माझं काहीच केलं नाही. ऊस गेला नाही, माझे वांगे आले नाही, माझा कापूस नाही, काहीच नाही. माझ्याकडे 10 रुपये. आता भिशे महाराजांच्या तिजोरीत 10 लाख रुपये आणि माझ्या तिजोरीत 10 रुपये. मग कोणाला झोप येईल चांगली? 10 येईल चांगली, बरोबर आहे की नाही? म्हणजे ते सुख जर प्राप्त करायचंय तर त्या पैशाच्या निगडीत आपण पैसे असले म्हणजे ते सुख प्राप्त होणार नाही. आणि या पैशानं जन्म मरण फेरा आपल्याला चुकवता येणार नाही. जन्म मरणाची जी परंपरा आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, ती परंपरा आपल्याला चुकवता येणार नाही. ती परंपरा जर आपल्याला चुकवायची असेल तर एकमेव पर्याय म्हणजे सद्गुरू. सद्गुरूला शरण यावं लागेल, त्यावेळेसच तो फेरा आपला चुकल्या जाणार आहे. सद्गुरूला शरण यावं लागेल, त्यावेळेस आपल्या खऱ्या अर्थाने 84 लाख योनी आपण ज्याला म्हणतो या फेऱ्यातून आपली सुटका होणार आहे. दास काल सुद्धा विचारातून बोलला की आपण या इथून पैठणला जर गेलो सत्संगजी आणि 1 वेळेस गेलो, 2 वेळेस गेलो आणि आपलं कामच झालं नाही किंवा एखाद्या साहेबाने आपल्याला चक्र मारायला लावलं तर आपलं
मनाची अवस्था कशी होऊन जाते की उगाच हेलपाटे मारू लागतात बाबा आपल्याला. एवढ्या वेळेस गेलो कधी कधी माणूस गरम होतो समोरच्या माणसावर. 4 चक्रा मारले मी ह्या टेबलला, माझं काम नाही, अमुक अमुक काम होतं, इतके दिवस असते का? म्हणजे 4 जरी हेलपाटे आपले पैठणला शेवगावला झाले तरी आपला जीव ताळी जातो. हा 84 लाख युनिचा जीव हेलपाटा आहे. हा जर मायबापांना चुकवायचा असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण यावं लागेल. सद्गुरूने दिलेल्या उपदेशाचे आदेशाचे पालन आपल्याला करावे लागेल. संतांच्या सानिध्यामध्ये यावं लागेल. सेवा, सत्संग, सुमरण हे सर्व काही गोष्टी कराव्या लागेल. या सत्संगाची अधिक वेळ दास घेणार नाही. सत्संगाची प्रेमाने बोला.